नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल जाटे। समोर तुम्ही पाहताय अल्ट्रोजचं जे फेसलिफ्ट व्हर्जन आहे ते भारतीय मार्केटमध्ये आज लॉन्च करण्यात आलेले आहे। यस, ही गाडी लॉन्च करण्यात आलेली आहे। पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन, हॅशबॅकमध्ये जर पाहिलं तर एकमात्र ही डिझेल इंजिनमधली गाडी असणार आहे की ज्या कारमध्ये तुम्ही डिझेल ऑप्शन सुद्धा घेऊ शकता, प्लस CNG मध्ये सुद्धा लॉन्च करण्यात आलेली। आता मी तुम्हाला या गाडीची जी प्राइसिंग आहे ना ती सांगून देतो बरं का। बेस जे मॉडेल आहे पेट्रोल इंजिनमध्ये ते 6,89,000 मध्ये जे ते स्टार्ट करण्यात आलेले आहे। स्मार्ट प्युअरची किंमत आहे 7,69,000, क्रिएटिव्हची किंमत आहे 8,69,000 आणि आज आपल्यासोबत जे वेरियंट आहे अकम्प्लिश S 9,99,000 आणि बाकी तुम्ही स्क्रीनवरती एक्झॅक्ट प्राइसिंग पाहू शकता। CNG ची जी स्टार्ट होते 7,89,000 पासून 11,09,000 पर्यंत आणि डिझेल मॉडेल जर घेतलं हे टॉप मॉडेल तर 11,09,000 आणि ॲक्च्युली डिझेलमध्ये ना दोनच वेरियंट ठेवण्यात आलेले आहे। प्युअर जे बेस मॉडेल आहे 8,99,000 आणि अकम्प्लिश प्लस 11,29,000 मध्ये ही गाडी जी आहे ती लॉन्च करण्यात आलेली भारतीय मार्केटमध्ये। बाकी तर फ्रंट प्रोफाईल तुम्ही जर पाहिला, गाडीचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये कुठलेही चेंजेस नसणार आहे। गाडीमध्ये फ्रंट साईडला जर पाहिलं तर इथे तुम्हाला बऱ्यापैकी जे चेंजेस आहेत ते पाहायला भेटतात। इथे तुम्हाला हेडलॅम्पचा जो सेटअप आहे हा आता LED मध्ये देण्यात आलेले, 2 LED जे आहेत इथे मिळून जातात। फोग लॅम्प अगेन तुम्हाला LEDs मध्ये इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। 360 डिग्री कॅमेराचा फीचर आहे। सो आपण रेसरमध्ये 360 डिग्री पाहिला होता ते ॲज इट इज इथे ठेवण्यात आलेले। ओव्हरऑल बंपर जर पाहिलं ना, एक नवीन जो बंपर आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतो। तो फ्रंट साईडने बऱ्यापैकी ॲग्रेसिव्ह आणि आधी सुद्धा अल्ट्रोज जर पाहिली ना एक चांगला लुक देणारी गाडी होती आणि स्पेशल थँक्स टू टाटा मोटर की ज्यांनी इथं हा जो हेडलॅम्प सेटअप आहे हा खाली नाही आणला। एक थोडंसं हेडलॅम्पवरती जर असेल ना तो कारचा जो फील आहे हा या गाडीमध्ये येतो। बाकी रेन सेन्सिंग वायपर जे आहे ते ॲज इट इज तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं। सो फ्रंट साईडने प्रोफाईल तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। साईड प्रोफाईलमध्ये जर आपण आलो तर इथे तुम्हाला ओव्हरऑल सेम जसे अल्ट्रोजचं जे डिझाईन आहे तसं या ठिकाणी पाहायला भेटतं। बट इथे मेन चेंजेस जर पाहिला तर इथे फ्लश टाईप जे डोअर हँडल आहे ते आता या गाडीमध्ये देण्यात आलेले आहे विथ इल्युमिनेटेड लाईट्स। याच्यामध्ये लाईटसुद्धा देण्यात आलेली आहे, हे एक चांगलं फीचर आहे। सो ओव्हरऑल एक प्रीमियम फीचर्स म्हणजे एक प्रीमियम जो फील आहे हा तुम्हाला येतो। बट मोस्टली काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आजी बाबा जे एजेड लोक असतात त्यांना ज्यावेळेस डोअर ओपन करायचं त्यांच्या लक्षात येत नाही। सो अशा पद्धतीने तुम्ही हे जे डोअर आहे हे ओपन क्लोज करू शकता। ORM अगेन इथे टर्न इंडिकेटर जे कॅमेरा मॉड्यूल आहे हे इथे देण्यात आलेलं आहे। ह्या गाडीमध्ये तुम्हाला बेस मॉडेलमध्ये जरी घेतलं तर तिथे 16 इंचेसचे जे स्टील रिम आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत। सो 15 इंचेसचे आता अल्ट्रोजमध्ये जे रिम आहेत जे की आपण बेस मॉडेलमध्ये पाहिजे ते नसणार आहे, 16 इंचेसचेच असणार आहे। आता इथे जर पाहिलं हे अलॉयचं जे डिझाईन आहे हे देखील वेगळं करण्यात आलेलं आहे। टायर प्रोफाईल जर पाहिली तर 185 60R16 जी टायर प्रोफाईल ही तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते। ग्राउंड क्लिअरन्स जवळपास 165 mm या गाडीचा इथे देण्यात आलेला आहे। रिअर साईडला जो डोअर आहे हा तुम्ही अशा पद्धतीनं जो आहे तो ओपन करू शकता। गाडीचं खास वैशिष्ट्य काय माहिती का, हे जे डोअर आहे ते पहिल्याप्रमाणे जे 90 डिग्री आहेत ते ओपन होऊन जातं। ग्लास एरिया ॲज इट इज तुम्हाला सेम पाहायला मिळतो। या ठिकाणावरून तुम्हाला जे पेट्रोल डिझेल आणि CNG जो आहे तो भरायचा आहे, डिपेंड ऑन तुमची गाडी कुठली आहे। रिअर प्रोफाईलमध्ये आपण जर आलो तर इथे जर पाहिलं तर गाडीचं ओव्हरऑल जे डिझाईन आहे हे तुम्हाला असं काय पाहायला भेटतं। कनेक्टेड जे टेल लॅम्प आहेत या इथे तुम्हाला पाहायला भेटतात, जे की आधीची जशी टेल लॅम्पचं डिझाईन होतं त्यानुसार वेगळं जे डिझाईन हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं। अगेन अल्ट्रोजची इथे बॅजिंग आहे। हा जो बंपर आहे हा सुद्धा रिवाईज आहे, म्हणजे नवीन जो बंपर आहे हा इथे तुम्हाला पाहायला भेटतो। बट पार्किंग सेन्सर इथे 2च देण्यात आले, आय विश 4 असायला पाहिजे होते, जेणेकरून जेव्हा तुम्ही रिव्हर्स घेता तेव्हा तुम्हाला एक चांगलं जजमेंट येतं। इथे जो कॅमेरा आहे हा देण्यात आलेला आहे। रिअर डिफॉगर, शार्क फिन अँटेना तुम्हाला इथे मिळून जातो। बाकी अशा काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला बाहेरच्या साईडने ही गाडी ऑफर करते। तर इंजिन ऑप्शनचा जर आपण विचार केला तर तुम्हाला ह्या गाडीमध्ये 2 इंजिन ऑप्शन आता सध्या तरी देण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1.2 लिटरचं नॅचरल ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.5 लिटरचं जे डिझेल इंजिन आहे ते या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहे। ओके, सो इंटेरियरमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला एक नवीन जे फ्रेश डिझाईन आहे इथे पाहायला भेटतं। आता या गाडीमध्ये जर पाहिलं तर 2 ज्या स्क्रीन आहेत हे ॲड करण्यात आले, जसं की जर पाहिलं इथे 10.25 इंचची नवीन स्क्रीन तुम्हाला इथे पाहायला भेटते, जे की ओव्हरऑल एक चांगला जो फील हा करून देते। प्लस इल्युमिनेटेड जी लाईट्स आहेत ही सुद्धा तुम्हाला इथे जे आहे ते डॅशबोर्डवरती पाहायला भेटते।
इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ना, इथे सुद्धा एक स्क्रीन देण्यात आलेली आहे. सो नॉर्मली जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल इथे अँड्रॉइड ॲपल कारप्लेला कनेक्ट करता ना, तर मॅप देखील तुम्ही इथे आतल्या साईडला पाहू शकता. सो हे एक चांगलं जे प्रीमियम फीचर आहे हे तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटतं. स्टेअरिंग व्हील अगेन चेंज करण्यात आलेलं आहे. इथे थोडासा कट आहे, इल्युमिनेटेड लोगो तुम्हाला इथे मिळून जातो, जो की एक वेलकम चेंज आहे आणि चांगलं ओव्हरऑल जो फील आहे हा तुम्हाला इथं येतो. बाकी फिट अँड फिनिश जर पाहिलं तर आधीसारखं जे आहे ते तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटतं. नवीन AC चा जो पॅनल आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो, जो की आपण टाटा नेक्सॉनमध्ये पाहिलेला आहे. तो इथे ॲज इट इज माझ्या मते असणार आहे. इथनं तुम्ही टेम्परेचर सेट करू शकता, AC सेट करू शकता आणि प्लस खालच्या साईडला एक USB पोर्ट, अगेन Type-C 65 वॅटला सपोर्ट करणारे जे आहे ते देण्यात आलेले. क्या बात आहे, ग्रेट. देन तुम्हाला इथे मिळून जातो 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट आणि इथे देण्यात आलेला आहे वायरलेस चार्जर. येस, वायरलेस चार्जर देखील तुम्हाला इथे मिळून जातो. नवीन गिअर नॉब आपण हा जो टाटा नेक्सॉनमध्ये हा देखील पाहिलेला आहे, जो की R&D तुम्ही इथनं सेट करू शकता. 2 कप होल्डर, हँड ब्रेक मॅन्युअलमध्ये आहे आणि इथे तुम्हाला जो आर्मरेस्ट आहे हा थोडीशी जागा आहे रेग्युलर प्रमाणे, बट स्लायडिंग देण्यात आलेलं आहे. सो इथनं तुम्ही जो आर्मरेस्ट हा कंट्रोल करू शकता. अगेन सीट जर पाहिले ना इथे अगेन हा जो थाई सपोर्ट आहे हा एक्स्ट्रा तुम्हाला इथे पाहायला भेटतो, जो की माझ्या मते नक्कीच चांगला आहे. जेव्हा तुम्ही लॉंग जर्नी किंवा रेग्युलर जर्नी असेल तो थाई सपोर्ट तुम्हाला चांगला भेटतो. कूल्ड जो ग्लब बॉक्स आहे हा तुम्हाला देण्यात आलेला आहे. सेगमेंटमधला सर्वात मोठा जो ग्लब बॉक्स आहे हा अल्ट्रोज आधीपासूनच ऑफर करत होती. आत्ता देखील तुम्हाला इथे जो ग्लब बॉक्स आहे हा ऑफर करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये लाईटसुद्धा देण्यात आली, कूल्ड आहे बरं का. ड्रायव्हर साईड जी विंडो आहे ती ॲटो डाऊनच्या फीचरसोबत येते. ॲटो अपचं जे फीचर्स आहे, ओके, ॲटो अपचं जे फीचर्स हे सुद्धा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे. IROM जर पाहिला हा तुम्हाला मॅन्युअल देण्यात आलेला आहे, बट डे नाईट आहे. आणि याच्यामध्ये ना व्हॉइस कमांडने तुम्ही जो सनरूफ आहे हा देखील ओपन करू शकता. सो इथं जर मी बटन प्रेस केलं, सनरूफ ओपन करो. ओके, सनरूफ खोल रहे हैं. सो सनरूफ ओपन झाला. सो असे काही व्हॉइस कमांडचे जे फीचर्स आहेत ते तुम्हाला इथे या गाडीमध्ये मिळून जातं. सनरूफ ठीकठाक मोठा जो आहे तो तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे. गाडीच्या रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर स्पेस अल्ट्रोजमध्ये आधीपासूनच चांगला होता आणि इथे देखील तुम्हाला जर पाहिलं तर पुढे जो व्यक्ती बसलेला आहे त्यांनी बऱ्यापैकी सीट मागे घेतलेले आहे, बट तरी देखील स्पेस चांगला आहे. आणि एक चांगली गोष्ट काय माहिती का, इथे जो थाई सपोर्ट आहे ना तो एक्स्ट्रा इथे जो आहे तो आता ह्या नवीन सीटमध्ये तुम्हाला पाहायला भेटतो. सो ओव्हरऑल सीटमध्ये काम जे आहे ते चांगलं केलेलं आहे बरं का. त्यानंतर इथे जर पाहिलं तर 2 कप होल्डर तुम्हाला मिळून जातात. 2च जे हेडरेस आहेत ते देण्यात आलेले. मिडल पॅसेंजरला कुठल्याही हेडरेस जो नसणार आहे, बट मिडल पॅसेंजरसाठी तुम्हाला जे 3 पॉईंट सीट बेल्ट हा देखील इथे ऑफर करण्यात आलेला आहे. रिअर AC वेन्स आहे विथ 65 वॉटचा Type-C पोर्ट इथे देण्यात आलेला आहे, जो की नॉर्मली तुम्ही तुमचा जो लॅपटॉप आहे तो सुद्धा इथे चार्ज करू शकता. सो नाईस वर्क टाटा मोटर्स. बाकी इथे जर पाहिलं जे सीट्स आहे ना हे तुम्हाला फॅब्रिक जे आहे ते देण्यात आले, लेदर टापोस्ट्री नाही आहे. बाकी तुम्ही ज्यावेळेस गाडी घेणार त्यावेळेस तुम्ही ॲज अ ॲक्सेसरीजमध्ये भरपूर गोष्टी पाहू शकता. बाकी ओव्हरऑल स्पेस जर पाहिला डोअरमध्ये तुम्हाला चांगला या ठिकाणी पाहायला भेटतो. 4 जे हार्मनचे स्पीकर आहेत या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर खालचा स्पेस, हा जो स्पेस आहे ना हा देखील पूर्णपणे फ्लॅट आहे बरं का. त्यामुळे जो तिसरा व्यक्ती बसणार आहे ना तर ज्यावेळेस तो इथे बसतो तर तो देखील व्यवस्थित त्याला जास्त ॲडजस्टमेंट जर करायची असेल तर तो इथे बसू शकतो. खालचा जर पाहिला थोडासा जो पोर्शन तो वर आलेला आहे, बट ठीक आहे. 3 व्यक्ती इथे थोडंसं ॲडजस्टमेंट करून जे आहे ते व्यवस्थित बसू शकतात. आणि इथे पकडण्यासाठी जो हँडल आहे तो देण्यात आलेला आहे. सोबतच गाडीचा बूट स्पेस, गाडीचा बूट स्पेस आहे ना हा जवळपास 345 लिटरचा आहे. इथे तुम्हाला पार्सल ट्रे मिळून जातो. आणि खालच्या साईडला जर पाहिलं चांगला जो स्पेस हा इथे देण्यात आलेला आहे. प्लस तुम्हाला इथे जे स्पेअर व्हील आहे R14 इंचेसचं, म्हणजे 2 इंचेसने जे आहे ते कमी प्रोफाईल इथे मिळून जाते, बट स्पेअर व्हील गाडीमध्ये तुम्हाला ऑफर करण्यात आलेला आहे. सो असं काय बूट स्पेस तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो. तर मित्रांनो टाटा अल्ट्रोजचं ओव्हरऑल तुम्ही सर्व माहिती पाहिली. आता या गाडीमध्ये जर पाहिलं तर जे ORMवरती कॅमेरा आहेत तर ब्लाइंड स्पॉट मॉनिटर देखील याच्यामध्ये देण्यात आले. ज्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस टर्न इंडिकेटर लेफ्ट राईटचा ऑन करता त्यावेळेस त्या साईडचा जो कॅमेरा आहे तो ऑन होऊन जातो आणि मग तुम्हाला स्क्रीनवरती देखील जो व्ह्यू हा दिसतो. प्लस स्टेअरिंग तुम्ही ॲज इट इज टिल्ट जे आहे ते ॲडजस्ट करू शकता. प्राइसिंग तुम्ही एक्झॅक्ट स्क्रीनवरती पाहू शकता की जी प्राइसिंग आहे ती कशी असणार आहे. सो माझ्या मते
नवीन अपडेटमध्ये जर पाहिलं तर ओव्हरऑल अल्ट्रोजमध्ये एक चांगलं जे अपडेट आहे ते आलेलं आहे आणि ही गाडी पुढच्या 1-2 दिवसामध्ये आपण चालवणार देखील आहोत. सो प्राइसिंग स्क्रीनवरती आहे. प्राइसिंग तुम्हाला कशी वाटली? 2 इंजिन ऑप्शन जे आहेत ते देण्यात आलेले, पेट्रोल डिझेल. फ्यूल ऑप्शन 3 आहेत, पेट्रोल डिझेल आणि CNG मध्ये. सो CNGचा व्हिडिओ देखील तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे. इथे रेड कलरमध्ये CNGची गाडी ती असणार आहे. सो भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.